नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. महिलांशी अपमानास्पद वर्तन करणाऱ्या एका अधिकाऱ्याविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिलाय. सरकारी कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या महिलांना उद्धट वागणूक दिली जात असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर तुपकर यांनी संबंधित कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याला जाब विचारला. सरकारी खुर्ची जनतेच्या सेवेसाठी आहे, महिलांचा अपमान करण्यासाठी नाही, असं सांगत त्यांनी अधिकाऱ्याच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी तुपकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या भूमिकेचं नागरिक आणि महिलांकडून स्वागत करण्यात येते. तुम्ही काय महिला बघून छळ करता का? महिलांचा माज आलाय का तुम्हाला नोकरी करताना? एवढी मस्ती कुठून येते तुमच्यामध्ये? मी तिथे येऊन एक गोष्ट लक्षात ठेवायची, महिलांना जर चुकीच्या पद्धतीने टॉर्चरिंग केलं, मानसिक जर छळ केला ना, तर मी सोडणार नाही. तिथे ऑफिसमध्ये येऊन दाखवीन तुला गंमत काय येतं. एवढा मोठा झाला का तू नवघरे? तुला काय सांगितलं ते प्रमाणपत्र बदलून देतं देऊन टाकायचं ना. तू काय सांगितलं? तुम्ही इकडून तिकडून फोन करता, तिकडून काही एवढा मोठा झाला लागून गेला का तू? काय गरज आहे तुला? तुला काय आम्ही टोचून बोललो का? मस्ती करू नको, तुला मराठीत सांगतो. आणि महिलांना बघून असा वागतो का? तुझ्या घरी महिला नाही का? मग तुला अक्कल पाहिजे ना. तू बुलढाण्याचा आहे तर तुला अक्कल पाहिजे ना. तुला कोण बोलतं काय बोलतं याचं भान आहे का नाही तुला? मला ताबडतोब ते प्रमाणपत्र बदलून दे. आणि त्या पोरीला जर काही बोलला ना तर तुला कपडे काढून नंगा करून मारीन बेटा तिथं. जास्त मस्ती करू नको. तू असं मोठा अधिकारी बडवेगिरी करू नकोस. तू त्या महिलेला जर उलट बोलला तर तिच्या नावाने तुझ्या नावाने कंप्लेंट करायला लावतो तिला. शासनाचा पगार घेता हरामखोर साले वरतून उलट बोलता का महिलांना? अरे तू बोलला ती पोरगी रडत आहे. तुला छोटासा विषय सांगितला, फक्त ते चुकलेलं आहे तर दुरुस्त करायचं, तू एवढा बोलला तिला? कोणत्या गावचा आहे तू? तू कुठल्या गावचा आहे? मग तुला अक्कल नावाची गोष्ट नाही का? अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नवनाथ कोल्हापुरे हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करत आहेत. अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येतोय. वारणा सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणी त्यांची कंपनी जप्त करण्यात आल्यानं ते आंदोलन करतायत. कोरोना काळात 2 वर्ष व्यवसाय बंद राहिल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत असं कोल्हापुरे यांनी सांगितलं. कंपनी पुन्हा सुरू करू दिल्यास संपूर्ण थकबाकी भरण्यास तयार असल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कोल्हापुरे यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी. नवनाथ भानुदास कोल्हापुरे, राहणार धांबरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. बॉम्बरीत कंपनी टाकली होती. कसली? ओम पॉलिमर्स या नावाने, प्लॅस्टिक ग्रॅन्युल्स. तुम्ही उपोषणाला का बसलेत? तुमचं काय मागण्या आहेत? 2018 लोन केलं होतं 37 लाख. 21 पर्यंत व्यवस्थित भरलं. 21ला कोरोना आला, 2021 मध्ये. त्याच्यात कोरोना पिरियडमध्ये कंपनी बंद ठेवावी लागली. त्यामुळे बँकेने माझ्यावर बेकायदेशीर कारवाई करून माझं प्रॉपर्टी जप्त केली आणि त्याच्यावर व्याज चाळीतच राहिले. अजून पण व्याज चालूच आहे. त्या विरोधात मी उपोषणाला बसलेलो आहे. तुमच्या काय मागण्या आहेत ना? माझे असे का, ज्यावेळेस बँकेने माझी जागा जप्त केली त्यावेळेस व्याज बंद करावे आणि तिथून पुढे मला भाडं द्यावे. किती वर्ष झाली बंद बँक तुमची कंपनी बंद आहे? ती 2021 पासून तर आजपर्यंत कंपनी बंद आहे आणि त्याचं हे पण अजून पण व्याज चालूच आहे. तुमची इथून पुढं काय दिशा असेल? इथून पुढं मला जर समजा याच्यातून न्याय मिळाला नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही. आणि शासनाला सांगू शकतो की इथून पुढं मला आत्मदहनाचा मी इशारा देत आहे. याच्यात माझ्यातून मला काही काय दिशा असेल? इथून पुढं वारणा सहकारी बँक लिमिटेड, वारणा नगर शाखा, अहमद पाईपलाईन रोड, अहिल्यानगर. तर ह्या शाखेचे मला जर इथून पुढं उपोषणाचा काही मार्ग याच्यातून काही माझ्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढचा मार्ग माझा आत्मदहनाचा राहील.
याला सर्वोच्च जबाबदार कोण? याला सर्वस्वी जबाबदार बँकेचे अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील आणि माझ्या जीविताला काही झालं तर सगळं बँकेचे अधिकारी माझ्या कुटुंबाचं आणि पाठीमागच्या सर्वांचं ते हे करतील. नांदेड जिल्ह्यातील ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी धडक कारवाई करत तब्बल 14 लाख रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केलाय. या कारवाईत 470 तलवारी, 209 खंजर, चाकू आणि 24 फायटर पंच अशी एकूण 703 घातक शस्त्र हस्तगत करण्यात आलेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सचखंड गुरुद्वारा रोडवरील शॉपिंग प्लाझामधील एका दुकानावर छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच दुकान मालक रणजित सिंग सरदार हा फरार झाला. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांनी पथकाचं कौतुक केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. तर पुन्हा एकदा नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा मिळालेला आहे. किती शस्त्र आहेत आणि काय नेमके याचा वापर होता? विक्रीसाठी होते की इतर उद्देश होता? नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की शस्त्रसाठा हा एका ठिकाणी आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, ॲडिशनल सर अशा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सदर ठिकाणी धाड टाकली असता आपल्याला मोठ्या प्रमाणात तो शस्त्रसाठा जप्त करता आला. साधारण त्याच्यामध्ये 700पेक्षा जास्त शस्त्र असून त्याची किंमत 14 लाखापेक्षा जास्त आहे. सदरची कारवाई ही ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत समूळ शस्त्र सप्लाय करणे, त्याचा विक्री करणे, याच्या मुळापर्यंत जाण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे. सर, याचा उद्देश काय होता? कारण नांदेडमध्ये एक धार्मिक हे आहे, त्यामुळे ही विक्री केली जाते, तर त्यासाठीच होता का इतर काही? सदरची शस्त्र ही अवैध आहेत कारण की ती पूर्णपणे धारदार आहे आणि हे मानवी जीवनास अतिशय घातक अशी शस्त्र आर्म ॲक्टनुसार प्रतिबंधित असणारी शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे त्याचा नक्कीच उद्देश हा चांगला असणार नाही, समाजाला उपयोगी असणार नाही. सर, किती आरोपी होते, किती अटक? प्रथमदर्शनी यामध्ये मुख्य आरोपी एकच आहे. त्याच्यानंतर इतर आरोपी तपासादरम्यान आपल्याला निष्पन्न करून त्यांना देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बरं, ही कारवाई तुम्ही कोण्या भागात केलेली आहे? सदरची कारवाई ही वजीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा ग्रामीण रुग्णालयातील पाणी, स्वच्छता आणि बंद पडलेल्या सुविधांमुळे रुग्ण आणि नातेवाईक संतप्त झालेत. भर उन्हाळ्यात रुग्णालयात थंड पाणी, सुरू पंखे आणि स्वच्छतेचा अभाव असल्यानं नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान बजरंग चौक परिसरातील युवकांनी रुग्णांना थंड पाण्याचं वाटप करत रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन छेडलं. माजी नगरसेवक मंगेश सोळंके, नगरसेवक रुपेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील गैरसोयींवर आवाज उठवलाय. आंदोलनानंतर जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी स्वच्छता, पिण्याचं पाणी, एक्स-रे मशीनसाठी ऑपरेटर आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यावर चर्चा झाली. लवकरच डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून समस्या सोडवण्याचं आश्वासन प्रशासनानं दिले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहिम बीच परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं होत असल्याचा आरोप समोर आलाय. समुद्र किनाऱ्यालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे पर्यावरण आणि नैसर्गिक सौंदर्य धोक्यात आल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. CRZ नियमांचं उल्लंघन करून रिसॉर्ट, बंगले आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे नारळी पोफळीची झाडं, मोकळी किनारपट्टी आणि जैवविविधतेवर परिणाम होत असल्याचं सांगितलं जाते. दरम्यान किहिम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनानं वेळीच पावलं उचलून किहिमचे पर्यावरण आणि नैसर्गिक सौंदर्य जपावं असं आवाहनही त्यांनी केलंय. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. केवळ 600 ते 700 रुपये क्विंटल इतकाच भाव कांद्याला मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांद्याला इतका कमी दर मिळत असल्यानं लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे कांद्यासाठी लागणाऱ्या गोण पाठाची किंमत ही 10 रुपयावरून तब्बल 20 रुपयांवर गेल्यानं तो देखील अतिरिक्त खर्च वाढलाय. त्यामुळे शासनानं कांद्याला किमान 2000 रुपयांचा हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते.
कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव आणि त्यामुळे होणारं नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करायची का असा देखील सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. मी उडाण्याचा शेतकरी आहे. धुळे जिल्ह्यातील उडाणा गाव, धुळे तालुका मध्ये उडाणे गाव आहे. तर आज कांदा मार्केट बाजारभावामध्ये धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केटमध्ये आम्ही कांदा आणलेला आहे. परंतु या ठिकाणी कांद्याला जो भाव मिळतोय, जो शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे तो आज मिळत नाहीये. आज 100 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंतच माल घेतला जातोय. परंतु शेतकऱ्याचा जर कधी पूर्ण विचार केला, त्याचं जे भांडवल जे टाकतो तो शेतकरी, नागरटीपासून तर पेरणी लागवडीपासून, रोप तयार करण्यापासून, बिजवाईपासून, खतेपासून, बाईची मजुरी, परत कट्टे भरणी, शेडमध्ये भरणी, टोटल सर्व ट्रॅक्टरचा खर्च वगैरे इथं जो आणून जर माल टाकला तर 1000 रुपये तर 1200 रुपये शेतकऱ्याला क्विंटली शेतकऱ्याला खर्च आहे. परंतु शेतकऱ्याचा माल हा जो आहे हा मातीमोल जातोय. म्हणून आज शेतकरी नाराज आहे. पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण शेतकरी नाराज आहे. तर कमीत कमी 1000-1200च्या पुढे हा कांद्याला भाव मिळायला पाहिजे अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. तरी सर्व कमिटीने त्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे असंच या शेतकऱ्याचं मनोगत आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एका अज्ञात वाहनानं नीलगाईला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात नीलगाय गंभीर जखमी झाले. उपचारासाठी वन विभागाच्या पथकाची प्रतीक्षा करावी लागत असल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याच्या शोधात आलेल्या वन्य प्राण्यांना महामार्गावर अपघातांचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी देखील मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर तरसचा अपघाताचा मृत्यू झाला होता. जंगल परिसरात पाणवठ्यांची योग्य व्यवस्था नसल्यानं वन्य प्राणी गाव आणि रस्त्याकडे येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली. नंदुरबार इथं गव्हर्नमेंट फाउंडेशन आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रिय बीज प्रदर्शनाला शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केलेल्या 200हून अधिक सेंद्रिय आणि पारंपरिक बियाणांचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेतकरी या प्रदर्शनात सहभागी झाले होते. नैसर्गिक शेती आणि बीज संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विकसित केलेली विविध पिकांची बियाणं यावेळी आकर्षण ठरलेत. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. या बियाण्यांचे डॉक्युमेंटेशन करून राष्ट्रीय स्तरावर चाचणी आणि निवडीसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सेंद्रिय बीज संवर्धनामुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मैंने पहली बार देखा कि स्प्रिंग एक पहाड़ में एक स्प्रिंग छोटा सा पानी का झरना निकल रहा था, छोटा सा ऐसे ही था और किसी ने ग्रेविटी यूज करके उसको पूरा अपना दूसरी जो एक क्रॉप लेनी थी वहाँ पे ये बनाया. इनफैक्ट एक पाइप से वो कैसे तो अपने खेत में पानी डाल रहे थे और मैंने 3 बार ट्राई किया और मुझसे नहीं हुआ. लेकिन उन्होंने 2 बार मुझे मेरे सामने करके दिखाया कि हमको ये चीज़ समझ में आ रही है. और मुझे अपना 7वीं क्लास का फिजिक्स याद आ रहा था कि मैं जो फिजिक्स किताबों में पढ़ती हूँ वो इसे एक्चुअली जीवन में जीते हैं. शायद वो कॉन्सेप्ट्स मुझे कागज़ पे सब करके मैं पास हो गई एग्ज़ाम में, लेकिन लाइफ में कॉन्सेप्ट्स जो एक्चुअली इम्प्लीमेंट करने हैं वो जीवन में अपने कर पा रहे हैं. उससे एक्चुअली उनको बहुत चीज़ें मिल पा रही हैं और मुझे सिखाने के लिए बहुत चीज़ें हैं. तो मुझे इनफैक्ट अभी डाके जी ने भी वही बोला आप सबको कि इस दुनिया को अभी क्या चाहिए. मतलब अगर आप इस पॉइंट इन टाइम इन हिस्ट्री, अगर हम इतिहास में एक आज का पॉइंट देखेंगे तो भारत को दुनिया को देने के लिए क्या है, आपको भारत को देने के लिए क्या है. इस इतिहास के समय पर ये जो आप कर रहे हैं इसका इम्पोर्टेंस जो है ये शायद हमको आज समझ में नहीं आएगा, लेकिन अगले 3 साल में, 4 साल में, 10 साल में मैं रियलाइज होगा कि ये जो सीड का डाइवर्सिटी आप लोग प्रिजर्व कर रहे हैं, आपका जो डॉक्यूमेंटेशन हम कर रहे हैं, जैसे अभी 2 साल कभी कभी सुनने में बहुत ज़्यादा लगते हैं कि हम आज इसे डॉक्यूमेंटेशन करेंगे, 2 साल के बाद उसका प्रोसीजर होगा. लेकिन जो मुझे डाके जी ने भी वहाँ बैठ के बताया कि कोई जो भी पहले उस चीज़ को डिक्लेयर करता है वो उनका हो जाता है. तो अगर आज की डेट में आपका सीड कोई दूसरा देश लेके चला गया और वहाँ जाके उन्होंने डिक्लेयर कर दिया तो वो हमारा कभी नहीं रहेगा.
इसके लिए हमें उसे डॉक्यूमेंट करके उसे पहले डिक्लेयर करना ये बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है। कभी कभी बहुत बड़ी बड़ी चीज़ों में हम ये कितनी इम्पोर्टेंट चीज़ हो सकती है 5 साल के बाद वो करनी भूल जाते हैं। तो इसके लिए ये करना बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है। तो पहले तो मैं KVK को और सबको धन्यवाद देती हूँ कि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात उत्पादित करण्यात आलेल्या भात बियाणाला यंदा राज्यासह राज्याबाहेरूनही मोठी मागणी नोंदवली जाते। विशेषतः रत्नागिरी 8 या भात वाणाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिरगाव कृषी संशोधन केंद्रात यंदा एकूण 281.10 क्विंटल भात बियाणांचं उत्पादन करण्यात आलं। त्यापैकी तब्बल 265 क्विंटल बियाणांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये रत्नागिरी 8 या भात वाणाला सर्वाधिक 150 क्विंटलची मागणी मिळाली आहे, तर रत्नागिरी 1 या वाणाची 81 क्विंटल, रत्नागिरी 6 ची 37 क्विंटल, रत्नागिरी 7 याला लाल भाताला या वाणाची 9 क्विंटल विक्री झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली तसंच राज्याबाहेरील वाराणसी आणि गोवा इथूनही या भात बियाणाला मोठी मागणी नोंदवली जाते। कोकणातील भात बियाणांच्या गुणवत्तेमुळे शिरगाव कृषी उत्पन्न संशोधन केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं जाते। संशोधन केंद्र शिरगाव येथून खरीप 26 साठी 281.10 क्विंटल बियाण्याची उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये मेजर रत्नागिरी 8 वाटा आहे 151 क्विंटलचा। त्यानंतर रत्नागिरी 1 हा 68 क्विंटल आपण बियाणं इथून उपलब्ध करून देतोय। त्यानंतर 37 क्विंटल हा रत्नागिरी 6चं बियाणं उपलब्ध करून देतोय। रत्नागिरी एरियामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये विशेषतः रत्नागिरी 6 ही व्हरायटी अतिशय चांगल्या प्रकारे चालते। त्यानंतर सिंधुदुर्ग एरिया किंवा ज्यांचे महान भाताचे क्षेत्र आहे त्याकरिता रत्नागिरी 8 ही व्हरायटी अतिशय उपयुक्त अशी आहे। मागील हंगाम थोडासा कठीणच गेला, 2 वेळा जो पाऊस आला त्यामुळे बीजोत्पादन किंवा शेतीला मार बसलेला आहे, परंतु पुढील हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला राहील अशी आपण अपेक्षा करू शकतो। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।